तुम्हाला माहितीये का की आपल्या फोनमध्ये दररोज वापरलं जाणारं हे ब्लूटूथ नावाचं छोट्या अक्षरांचा लोगो असलेलं तंत्रज्ञान याचं नाव आणि इतिहास किती रंजक आहे. आपण फाईल्स ट्रान्सफर करण्यासाठी किंवा इयरफोन जोडण्यासाठी हे रोज वापरतो, पण हे नाव पडण्यामागे एक चक्क राजाची गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया ब्लूटूथचं खरं गुपित. ब्लूटूथ हे नाव 10व्या शतकातील स्कॅन्डिनोव्हियाच्या एका राजावरून पडलं आहे आणि त्या राजाचं नाव होतं हेराल्ड ब्लूटूथ. त्याने डेन्मार्क आणि नॉर्वेच्या विविध टोळ्यांना एकत्र आणलं होतं. 1990च्या दशकात जेव्हा हे तंत्रज्ञान विकसित होत होतं, तेव्हा इंजिनियर्सना असं एक नाव हवं होतं जे विविध उपकरणांना एकमेकांशी एकत्र जोडू शकेल. जसं राजा हेराल्डने लोकांना जोडलं, तसंच हे तंत्रज्ञान उपकरणांना जोडणारं होतं, म्हणून हे नाव निवडलं गेलं. आता तांत्रिक भाषेत सांगायचं तर ब्लूटूथ हे शॉर्ट रेंज रेडिओ फ्रिक्वेन्सीवर काम करणारं एक तंत्रज्ञान आहे. हे 2.4 गिगाहर्ट्झच्या बँडवर चालतं. जेव्हा तुम्ही दोन उपकरणं पेअर करता तेव्हा ती एकमेकांना डेटा पाठवण्यासाठी एक सुरक्षित पिकोनेट तयार करतात. यात वायरची गरज पडत नाही, कारण रेडिओ लहरी हवेतून माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने पोहोचवतात. ब्लूटूथचे फायदे तर आपल्याला माहितच आहेत. वायरचं लफडं नाही, कमी वीज वापरतं आणि वापरण्यास अत्यंत सोपं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सार्वजनिक ठिकाणी गरज नसताना ब्लूटूथ बंद ठेवणं कधीही चांगलं, कारण सुरक्षिततेच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. आज ब्लूटूथ 5.0 आणि त्यापुढील आवृत्त्यांमध्ये हे तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा अधिक वेगवान आणि लांब अंतरांपर्यंत काम करू शकतं. तर मित्रांनो, आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ब्लूटूथ ऑन कराल तेव्हा त्या 10व्या शतकातील राजाची आठवण नक्की ठेवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रहारला फॉलो करा. धन्यवाद.